एक मिनट माझ्याकडून तुम्हाला बॉडी बिल्डिंगचे टिप्स देऊ की राजवीर बद्दल बोलू थोडं सगळ्यांना सांगतो बॉडी पण दाखवतो केली कॉलेज या मंचावर उपस्थित प्रिन्सिपल सर आणि मॅडम आणि आमची पूर्ण राजवीरची टीम आणि कॉलेजचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांनो पनवेलमध्ये बरेच वर्ष मी राहिलेलो आहे या ठिकाणी सर्वत्र काम केलेलं आहे सर्व या भागातलं एक गोष्टी सर्व माहिती आहेत मला आणि आम्ही आता या राजवीरच्या माध्यमातून बऱ्याच कॉलेजमध्ये आम्ही प्रमोशन करतोय बऱ्याच मोठ्या प्रोग्राममध्ये जातोय पण इथं आज आल्यानंतर फार वेगळं काहीतरी इथं फील होते कारण अगदी ओपन असा हा आतापर्यंत जेवढे आम्ही कार्यक्रम केले ना बंद हॉलमध्ये केले पण हा ओपन करतोय फार छान वाटतंय आणि या स्टेजवर आल्यानंतर मला माझ्या बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेची आठवण येते अशाच पद्धतीचे स्टेज असतात मोठे आणि त्या ठिकाणी पोजिंग पण आज मी तुमच्या समोर आलेलो आहे राजवीर या राजवीरच्या माध्यमातून तर बॉडी बिल्डिंग करत असताना मला बरेच वर्षापासून
आम्ही इथेच उभा असायचो आणि पब्लिक मधून आवाज यायचे, सर तुम्ही हिरोचं काम करा, तुम्हाला चांगला रोल मिळेल, चांगले पिक्चर चालतील, तुम्ही आणखीन हिट व्हाल. पण त्यावेळेला बॉडी बिल्डिंगमुळे काही लक्ष दिलं नव्हतं. पण माझे मित्र राजवीरचे डायरेक्टर आणि प्रोड्युसर साकार राऊत यांनी हा जेव्हा प्रोजेक्ट माझ्या समोर आणला तेव्हा याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे ड्रग्ज. मी आतापर्यंत फिटनेस हेल्थ याच्यावर मोटिवेट करायचं काम करत आलेलो आहे, आपल्या यंग जनरेशनला एक दिशा देण्याचं काम करत आलेलो आहे. आणि जेव्हा हे पाहिलं तेव्हा मला वाटलं की या राजवीर मूवीच्या माध्यमातून मी एक चांगला मेसेज देऊ शकतो आपल्या तरुण पिढीला. त्यामुळे आम्ही मूवी साईन केला आणि आमचं वर्षभरात काम पूर्ण झालेलं आहे. 3 जानेवारीला हा रिलीज होतोय. तुम्ही सर्वांनी जाऊन हा थिएटरमध्ये मूवी पाहिला पाहिजे. सॉरी पेपर आहेत पुढे पुढे अगदी 1 महिना 1.5 महिना 2 महिना चालणारा पिक्चर, त्यामुळे पेपर झाल्यानंतर तुम्ही जाऊन पहा. तर मित्रांनो बघा, हे तुमचे दिवस फार अगदी सोनेरी दिवस आहेत, एन्जॉय करा. त्याचबरोबर आपल्या स्टडीकडे लक्ष द्या. टार्गेट गोल ठेवा आयुष्यामध्ये. तुम्ही जेव्हा ती स्वप्न पाहाल तर ती 100% पूर्ण होतात. एक जिवंत उदाहरण माझ्यातून दिसेल तुम्हाला. कोल्हापूरसारख्या छोट्या शहरातून मी आहे, पण जेव्हा बॉडी बिल्डिंगसाठी मुंबईत आलो तर मुंबईत मला एवढं हिणवलं गेलं, अरे तुम्ही जाऊन कुस्ती करा रे, तुमचं काम नाही ते. पण ते ज्या गोष्टी होत्या त्या डोक्यात होत्या, विसरलो नव्हतो. सातत्य ठेवलं, जोश ठेवला आणि एक टाइम असा आला की जेवढे लोक सगळे जे बोलत होते ना तेच लोक आपल्याला सल्यूट मारायला लागले. सांगायचं तात्पर्य एवढंच, क्षेत्र कोणतंही असू दे त्यामध्ये प्रामाणिक काम जर केलं ना तर यश 100% मिळतं. मग क्षेत्र कोणतंही असू दे. आणि त्याचबरोबर हे वय तुमचं एवढं महत्त्वाचं आहे ना, 20 ते 25 ह्यामध्ये आपण ठरवायचं आपलं पुढचं जे येणारं जे लाईफ आहे त्याची पूर्ण सेट करायचं आहे की इथं आपण एखाद्या व्यसनीधीन होऊन किंवा एखाद्या काही चुकीच्या गोष्टीच्या मागे जाऊन आपलं पुढचं पूर्ण लाईफ स्पॉइल करायचं आहे आपण ठरवायचं असतं. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला लाईफमध्ये आपलं सर्वात महत्त्वाचं आहे हेल्थ, दुसरी गोष्ट आहे पैसा आणि स्टेबिलिटी. आणि हे सगळं मिळाल्यानंतर तुमचं जे 25-30 वर्षानंतर तुमचं जे पुढचं आयुष्य असेल ना, फार अगदी तुम्ही आरामदायी जगाल. आणखीन एक महत्वाचं, तुम्ही बघितलं असेल जेव्हा एखादा मूवी येत असतो तर तुम्ही पेपरमध्ये, टीव्हीमध्ये, न्यूजमध्ये बघत असाल, या ऍक्टरनी एवढी बॉडी केली, या ऍक्टरनी एवढे 6 पॅक आणले. तर या मूवीसाठी मला जवळजवळ माझा 10 ते 11 किलो मसल जो होता ना तो मला लॉस करावा लागला. कारण त्या स्क्रीनमध्ये मी एवढा मोठा दिसत होतो तर ते मला छोटं दिसणं गरजेचं होतं. तर हा फरक आहे. हे एडिटिंग नाही आहे, हे जे सगळं आहे ते नॅचरल आहे, कुठल्याही पद्धतीचं एडिटिंग नाही. तर हे तुम्हाला पाहायला मोठ्या पडद्यावर मजा येईल. शिवाजी महाराज की बोला, छत्रपती संभाजी महाराज की. नमस्कार. केली कॉलेज, मी शिवभक्त पंकज प्रभाकर पाटील और स्टुडिओ मध्ये सुपरवायझिंग प्रोड्युसर म्हणून मी काम करतो राजवीर फिल्मसाठी. फिल्म राजवीर नाव आहे सुहास कामकर. शॉर्ट मध्ये बोलतो 8 टाइम महाराष्ट्र सी, लगातार महाराष्ट्रामध्ये 8 वेळा महाराष्ट्र सी, 10 वेळा लगातार भारत श्री, 2 टाइम मिस्टर एशिया, मिस्टर ऑलिम्पिया, मिस्टर वर्ल्ड आणि भारतातलं प्रो कार्ड मिळणार सर्वप्रथम मानकरी आहेत ते मिस्टर सुहास कामकर दादा. यांची फिल्म येत आहे राजवीर. राजवीर नावातच दम आहे. फिल्मचे डायरेक्टर आहेत माझे मित्र साकार राऊत आणि सर्व आमची राजवीर टीम इथे आहे. फिल्म बद्दल बोलायचं झालं तर राजवीर फिल्म मध्ये सुहास दादा यांनी एका IPS पोलीस ऑफिसरची भूमिका केलेली आहे.
एक IPS पोलीस ऑफिसर जो ड्रग्सच्या विरोधात लढा कसा देतो. आता ड्रग्स बद्दल तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटतं, त्यासाठीच आम्ही मुद्दामून प्रिन्सिपल सर कॉलेजमध्ये येतोय की ड्रग्स सारखा अतिविषारी घातक नाग हा कॉलेज तर्फे आपल्या प्रत्येक पोरांकडे येत आहे. तुम्ही पुण्यामध्ये पाहिलं असेल की काही मुली पर्वतीवर ड्रग्स घेऊन नशेच्या आहारी पडलेल्या होत्या. सकाळी वॉकिंग करणाऱ्या लोकांनी त्यांना अक्षरशः उचललं. म्हणजे हे ड्रग्स आपल्या कॉलेजमध्ये येत आहे आणि कॉलेजचे युवक त्याचे शिकार होत आहे. तर राजवीर फिल्म मध्ये आपण दाखवलेलं आहे की सुहास कामकर जे IPS ऑफिसर आहेत ते ड्रग्सच्या विरोधात कशा प्रकारे लढा देतात आणि नुसता लढा देत नाही, नॅशनल आणि इंटरनॅशनल ड्रग डिलिंगच्या विरोधात ते लढा देत आहेत. तर ही सर्व कहाणी, रोमांचक कहाणी राजवीर मध्ये आहे. आणि या ड्रग्स मधनं आपण बाहेर कसं पडायचं, युवा पिढीने बाहेर कसं पडायचं, हे सुद्धा आपण एक सामाजिक संदेश प्रिन्सिपल सर आपण राजवीर फिल्म मध्ये दिले. राजकारणामध्ये जिंकण्यासाठी आम्ही खेळत असतो खेळी. राजवीरची टीम कळंबोलीतील कॉलेज केली आणि तुम्ही आमची चांगली सुरुवात केली आणि आमची चांगली उठबस केली. दोघांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. Thank you so much. मुझे थिएटर में भी ऐसा ही जोश चाहिए. मतलब मैं इतनी ज्यादा खुश हूँ, मैंने एक्सपेक्ट नहीं किया था कि इतना ज्यादा प्यार आप लोगों से मिलेगा. थैंक यू सो मच. केएलई कॉलेज इतना बड़ा मोमेंट है. आज आप लोगों की स्पंदन की 10th एनिवर्सरी है और आज हम अपना ये नया प्रोजेक्ट राजवीर आप लोगों के 10th एनिवर्सरी के साथ सेलिब्रेट कर रहे हैं. तो इट्स अ बिग मोमेंट फॉर ऑल ऑफ अस. तो एक बार जोरदार तालियां हो जाए केएलई कॉलेज के लिए एंड हमारी पूरी राजवीर के टीम के लिए. पनवेल नगरीमध्ये आज आलेलो आहे केएलई कॉलेज. केएलई कॉलेज म्हटलं की मला केएलई कॉलेज माहिती होतं कारण कर्नाटकमध्ये माझा जन्म, बेळगाव जिल्ह्यामध्ये माझा जन्म झालेला आहे. माझ्या आईचं गाव आहे बेळगाव जिल्ह्यामध्ये संकेश्वर. त्यामुळे केएलई नाव मी ऐकलेलं आहे आणि त्यामुळे मला जेव्हा पहिल्यांदा इथून जेव्हा एखादं इन्व्हिटेशन आलं तेव्हा वाटलं की अरे केएलई म्हणजे ते आहे की काय. तर तो समज मला दूर केला आणि केएलई आपल्या इथं आहे ते मला समजलं. आणि इथं आज म्हणजे वेगळ्या पद्धतीनं पनवेलमध्ये बरेच वेळा आलेलो आहे. बॉडी बिल्डर सुहास खामकर, तहसीलदार सुहास खामकर असं म्हणून प्रसिद्ध मी आहेच. पण आत्ता या वेळेला आलेलो आहे ते राजवीर, बॉलिवूडमधली हिंदी मूवी आहे. तिच्या प्रमोशनसाठी पूर्ण माझी राजवीरची टीम इथं आलेली आहे. आणि राजवीर टीमची खासियत ही आहे, पूर्णपणे एंटायर टीम मराठी लोकांची आहे. मराठी माणसांनी मूवी बनवलेला आहे. हिंदी व्हर्जन आहे आणि त्यामध्ये सर्वांनाच माहिती आहे सुहास खामकरांनी किती कष्ट करून इथपर्यंत पोचलेला आहे. तशाच पद्धतीचे या राजवीरच्या प्रोडक्शन टीममधली एक व्यक्ती अशाच मोठ्या स्ट्रगलनी इथपर्यंत पोचलेला आहे. आणि त्या मूवीचं प्रमोशन करण्यासाठी आम्ही आज या कॉलेजमध्ये आलेलो आहे. राजवीरचा सब्जेक्ट जो आहे तो फार इम्पॉर्टंट आहे, एकदम नाजूक आहे आणि गांभीर्यानं आपण त्याच्यावर विचार केला पाहिजे असा आहे. ड्रग्सवरती हा मूवी आहे. ड्रग्सच्या विरोधात एक अधिकारी मोठी कारवाई करायला निघतो आणि मग सिस्टममधली काही भ्रष्ट लोक त्याला कसा विरोध करतात, त्याचे वाईट कसं करतात हे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि मुंबईसह पूर्ण देशात आणि जगभरात त्याचे पाळेमुळे अगदी रोवलेले असतात आणि अगदी इंटरनॅशनल लेवलला सुद्धा कशा पद्धतीनं तो फाईट करतो हे इंटरनॅशनल लेवलला दाखवलेलं आहे. याचं शूटिंग जे आहे ते मुंबई, राजस्थान, बाहेर ज्या देशात म्हटलात तर ओमान, अझरबैजान, बाकू, फुकेत या ठिकाणी झालेलं आहे. आणि ही मूवी फार चांगल्या पद्धतीने बनवलेली आहे. जवळजवळ 1-1.5 वर्ष काम चाललं आहे. याचं काम थोडं जास्ती चाललं पण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. 1 मिनिटसुद्धा
कोणी याच्यामध्ये बोर होणार नाही अशा पद्धतीचं आहे. आणि या मूवीची खासियत म्हणजे अझरबैजानमध्ये शूट होणारी ही पहिली मूवी आहे. अझरबैजान हा फार सुंदर देश आहे आणि त्या ठिकाणी ह्याचं चित्रीकरण झालेलं आहे. तर बघायला लोकांना फार मजा येईल त्यामध्ये. सर तुम्ही बॉडी बिल्डर नंतर तहसीलदार आता नट, कसं वाटतंय? खूप छान वाटते. कारण जेव्हा जेव्हा कधी कारवाई करायला गेलो किंवा स्टेजवरती कॉम्पिटिशनला जेव्हा असायचो तेव्हा बरेच जण मला कमेंट करायचे की सर तुम्ही हिरोनला पण लाजवाल असे दिसताय, तुम्ही मूवीमध्ये का ट्राय करत नाही. तर त्यावेळेला माझे बॉडी बिल्डिंगचे माझे टार्गेट होते, त्यावेळेला फारच त्याच्यामध्ये मी फोकस्ड होतो. त्यामुळे त्यावेळेला तिथं लक्ष देता नाही आलं. पण कोविडनंतर थोडासा बाजूला आल्यानंतर मला बऱ्याच मूवी आल्या, मी विचारही करत होतो. पण राजवीर ही जी स्टोरी होती ना, मला वाटतं की मी हेल्थ इंडस्ट्रीमधनं आहे, फिटनेस इंडस्ट्रीमधून आहे आणि मी फिटनेससाठी लोकांना मोटिवेट करत असतो. तर मला वाटते हा एक त्याचाच पार्ट आहे. मूवी साईन करण्याचं कारणच हे होतं की हा मूवी ड्रग्जवरती बनलेला आहे आणि ड्रग्सच्या विरोधात कारवाई होत आहे. आणि मला वाटतंय यंग जनरेशन ही जी आहे मनोरंजनाच्या माध्यमातून जेव्हा आपण सांगतो एखादी गोष्ट तर ती फार सिरियसली घेते. तर मला वाटते या राजवीरच्या माध्यमातून समाजामध्ये एक असा ट्रेंड चालू होईल आमच्या राजवीरच्या माध्यमातून की त्याच्यामधून बाबा एंटरटेनमेंटच्या माध्यमातून काहीतरी बोध शिकायला मिळणार आहे, त्याच्यापासून काहीतरी नवीन येणारी युवा पिढी काहीतरी चांगलं शिकणार आहे असं मला वाटतं या मूवीमधून देता येईल. त्यामुळे ही मूवी अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी पाहावी अशा पद्धतीची मूवी आहे. तर मला वाटते आम्हाला या ड्रग्सच्या विरोधात चांगली कामगिरी करण्यासाठी, चांगला मेसेज देण्यासाठी आणि पुढच्या काही आणखीन अशा पद्धतीचे जर मूवी यावे असे लोकांना वाटत असेल तर मला वाटतं या मूवीला जास्तीत जास्त प्रेम दिलं पाहिजे आणि एका लेवलला ती मूवी घेऊन गेलं पाहिजे जेणेकरून आमच्या पूर्ण राजवीरच्या टीमला मोटिवेशनल मिळेल. थैंक यू सो मच मुझे इनवाइट करने के लिए. हमारी पूरी राजवीर की टीम बहुत ज़्यादा खुश नसीब समझती है अपने आप को कि हम आपके साथ ये मोमेंट शेयर कर पा रहे हैं. तो थैंक यू सो मच इनवाइट करने के लिए. इसमें आप मूवी के अंदर आपकी भूमिका क्या है उसके बारे में बताएं. जी, राजवीर फिल्म में मैं लीना गायटोंडे का किरदार निभा रही हूँ जो कि एक बहुत ही ज़्यादा पावरफुल वुमेन है. काफ़ी सारे ट्विस्ट एंड टर्न्स लेके आती है वो फिल्म में. काफ़ी इंटरेस्टिंग किरदार है जो कि मुझे निभाने में बहुत ज़्यादा मज़ा आया. एंड लड़कियों के लिए भी काफ़ी अच्छी सीख है क्योंकि हमने एंटरटेनमेंट के माध्यम से एक बहुत ही अच्छा मैसेज लेके गए हैं ऑडियंस तक. इनफैक्ट आप देख रहे हैं वो इतनी पावरफुल कैरेक्टर है कि वो सुहास खामकर सर यानी राजवीर देश पांडे के ऊपर थप्पड़ चला रही हैं. तो आप सोचिए कितना इंटरेस्टिंग होगा ये. और बाकी इतना मुझे मज़ा आया ये शूट करने में. हमने अज़रबैजान में शूट किया और बाकी हमने इंडिया में किया है, गोवा में किया है, जैसलमेर में किया है, थाईलैंड में हुआ है शूट, मस्कट में हुआ है. तो काफ़ी अच्छा रहा है. इनफैक्ट लीना एक ऐसा कैरेक्टर है मैं कहूँगी कि ये ऑडियंस के ऊपर है. काफ़ी इंटरेस्टिंग बनता जाता है, बिल्ड होता जाता है कि ऑडियंस के लिए देखना इंटरेस्टिंग होगा कि वो राजवीर देश पांडे का साथ देती है या फिर अपने फादर जो कि लक्ष्मण गायटोंडे हैं, ड्रग्स कार्टेल चलाते हैं, उसका साथ देती है. तो होपफुली बहुत ही मज़ा आएगा आपको पूरी फिल्म देखने में. तो प्लीज़ जाएं, अपने घर में सबको लेके जाएं, बच्चे, दादी, नानी, चाची, दादी, सबको लेके जाएं फिल्म देखने के लिए. फुल ऑन मसाला पैकेज है. तो 3 जनवरी को 2025 जाएं और राजवीर देखें. ओके, आपका स्वाद सर के साथ में कुछ मूवी शूटिंग करने के टाइम का कोई मेमोरी, ऐसा बेस्ट मेमोरी जो आप शेयर करना चाहें? बेस्ट मेमोरी मुझे ऐसा लगता है कि हमने शूट के टाइम पे काफ़ी ज़्यादा पूरी टीम का बहुत अच्छा बॉन्ड बना. एक तरीके से हम पूरी फैमिली के साथ ही की तरह रहते हैं. एंड बिल्कुल बहुत ही डाउन टू अर्थ है सुहास सर. कोई ऐसा एटीट्यूड नहीं है उनमें. बहुत अच्छे इंसान है मैं कहूँगी. इनफैक्ट हमारी पूरी टीम, राजवीर की टीम बहुत बहुत अच्छा मुझे फील हुआ. मैं एक न्यू कमर हूँ, बाहर से आती हूँ, लखनऊ से हूँ मैं. बट मुझे ऐसा बिल्कुल भी फील नहीं कराया गया. इक्वली रिस्पेक्ट दी गई है मुझे. तो मैं बहुत ज़्यादा ब्लेस समझती हूँ अपने आप को. आज स्पंदन को 10 साल एक प्रोग्राम हो गया, आज का बंडल में आ गए, तो कैसे लग रहा है? आज सारे स्टूडेंट से एक्साइटेड है ये मूवी का प्रमोशन है, तो क्या कहना चाहिए कॉलेज के लिए और ये स्पंदन प्रोग्राम के लिए?
JKLE कॉलेज स्पंदन, थैंक यू सो मच कि आप अपना इतना बड़ा मूवमेंट हमारे बड़े मूवमेंट के साथ आप सेलिब्रेट कर रहे हैं। तो इससे अच्छा कुछ हो ही नहीं सकता कि दो बड़ी चीज़ें साथ में सेलिब्रेट की जा रही हैं। तो थैंक यू सो मच। और मैं चाहूँगी कि आज आपकी 10th एनिवर्सरी है, ऐसे ही हम आपकी और भी 25th एनिवर्सरी, 50th एनिवर्सरी में भी हम आपके साथ रहें, नए फिल्म के साथ। नए फिल्म के साथ। स्पंदन 2024 ऑल द व्हेरी बेस्ट. जबरदस्त कार्यक्रम आणि खूपच चांगलं असा कार्यक्रम यांनी सगळ्यांनी आयोजित केला आहे. पनवेलमध्ये येऊन खूपच चांगलं वाटतंय. आमची पूर्ण राजवीरची टीम इकडे आलेली आहे आणि स्पंदन 2024 एक प्रोफेशनलरित्या खूप चांगल्या पद्धतीत ऑर्गनाईज केलेला हा कार्यक्रम आहे. कल्चरल डिपार्टमेंटचं खूप 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 अभिनंदन. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी ऑर्गनाईज हा इव्हेंट केलेला आहे आणि आम्हाला राजवीर टीमला इकडे येऊन खूपच चांगलं वाटतं. ओके सर, हे राजवीर जे मूवी आहे ते इंडियामध्ये खूप चांगले चांगले लोकेशन्स आहेत. गोवा, मुंबई, जैसलमेरमध्ये आम्ही शूट केलं आहे. हा टॉपिक ग्लोबल आहे. ड्रग्सचा विषय आहे, ग्लोबल विषय आहे, म्हणून आम्ही देशाच्या बाहेर शूट करायचा निर्णय घेतला. ओमान, अझरबैजान आणि थायलंडमध्ये आम्ही हा पिक्चर शूट केला आहे. तुम्हाला बघायला आवडेल. एक मराठी माणसाने हिंदी फिल्म बनवलेली आहे, एक मराठी टीमने हिंदी फिल्म बनवली आहे. तुम्हाला नक्की आवडेल राजवीर बघायला. Right. So, madam, we understand that the creative the students' creativity is a hidden, and it exposed only when we are giving opportunity to them. And every students have one or other talents he is having. Only he needs to expose his talents. And considering all these things, now organization of cultural event and related events, it has become a mandatory now in every institution at PG level, UG level, as well as at junior college level. And this helps them to come up with their skills, their abilities, their acting hobbies. Equally, like as sports also they are doing well. But cultural event has a lot of importance. They get different kind of atmosphere, which is quite different than the academics. When they comes at morning and going at evening, after getting a lot of inputs of academic and practicals and other things. And this area is like entertainment, the things related to entertainment. They enjoy with full potentiality and they express their abilities also. So this practice we are conducting like in other colleges. We are also doing it and we are continuing to doing and we will be doing it to explore their capabilities in future also. ओके सर, इसमें जो आपका ये कार्यक्रम कितने दिन का रहता है और इसमें कितने टाइप के कार्यक्रम होते हैं? नॉर्मली ये जो कार्यक्रम है सर, ये 8-10 दिन का होता है. But we organize such a way that there should be gap. Like one event we are conducting today, so another 2 days then they will be again involved in the academics. उसके बाद में और तीसरा, उसके बाद में और गैप देके चौथा इवेंट, ऐसा 7-8 इवेंट्स रहते. उसमें सारी डे रहता है, उनका सिंगिंग का एक डे रहता है, डांसिंग का रहता है, और different kind of things are there. But then cultural event is the last event that summarizes everything. And actually they play their they express their talents on the stage. We invite good personalities which are involved in this area and they interact our students and students are also very happy. तो ये जो है हमारा चलते रहता है, थोड़ा सा गैप देके हम चलाते हैं इसको. हाँ, हर साल यहाँ पर अलग अलग सेलिब्रिटी आते हैं. इस साल आपके यहाँ पर आपके कॉलेज में प्रमोशन के लिए राजवीर जो मूवी, एक हिंदी मूवी है, वो अभी थिएटर्स में लगी हुई है, उनकी कास्ट आपके इस कार्यक्रम में आई है. क्या बताना चाहोगे? हमारे स्टूडेंट तो बहुत एक्साइटेड है, मगर सिर्फ स्टूडेंट ही नहीं मगर सब हमारे फैकल्टी मेंबर्स एंड टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आर एक्सट्रीमली हैप्पी. वो यहाँ पे आ गए हैं शायद, आज तो हमारे प्रोग्राम में रहेंगे. बहुत खुशी हो रही है. और जस्ट आई हैड बीन इन द प्रोग्राम आल्सो इन ग्राउंड. दे आर एक्साइटेड टू नो एंड टू इंटरेक्ट विथ हिम. ये बहुत बड़ी बात है हमारे लिए. वो हमारे यहाँ पे आए आज
हम उनके मतलब वी आर थैंकफुल टू हिम एंड हिज टीम। थैंक यू सर, थैंक यू सो मच।